नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या बऱ्याच दिवसानंतर आपल्या शेतामध्ये पाऊस पडलेला आहे. कालचा पाऊस. सोयाबीन खूप सुकायला लागली होती. आपलं हळदीच्या वावरामधलं सोयाबीन आहे. अगोदर हळद होती या पिकात. पाणी पडल्याच्या नंतर पीक चांगलं डोलायला लागलं. पाहू शकता. तर यासाठी आपल्याला पहिली फवारणी घेतो आहोत आपण. खोडाळी, पानाची आळी, बुरशीनाशक आणि एक टॉनिक झाडाची वाढ होण्यासाठी आणि त्याच्या फुटवे होण्यासाठी. कारण पावसामुळं बराच लेट पाऊस पडल्यामुळं आपल्या झाडाची वाढ खोटलेली होती. त्यासाठी आता पाणी तर पडलेलंच आहे, पण त्यासाठी आपण आता अळीसाठी एक औषध घेत आहोत. थायमेथॉक्झम 12.6% प्लसमध्ये. त्याचबरोबर लॅम्बडा सायक्लोथिन 9.5% ZC आहे. अलिकाचं आहे. जबरदस्त अळीसाठी, खोडाळीसाठी नंबर 1 काम करते. त्याचबरोबर आपल्याला टॉनिक जे आपल्या पिकाच्या वाढीसाठी, फुटव्यासाठी, समजा प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर बायोविटा एक्स आपण घेत आहोत. त्याचबरोबर त्यानं आपल्या फुटव्याची वाढही होईल आणि झाडांची सुद्धा हाईटची वाढ होईल. बुरशीनाशक घेतला आपण एक सोबत. टाटा प्रोडक्टचा आहे. क्वांटॅफ प्लस सिस्टमॅटिक फंगिसाईड आहे. त्याच्यामध्ये घटक हेक्झाकॉनाझोल 5% AC फॉर्ममध्ये. त्याचा जबरदस्त रिझल्ट दिलेला आहे. याचं असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण फवारणी घ्यायची. प्रति पंप 20 ml वापरायचं आहे. बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट प्लस. आणि बायोटेक्स हे 25 ml. आपले हे ॲलिकाचं आहे 25 ml वापरायचं आहे. थायमेथॉक्झम आणि बायोविटा आहे 50 ml वापरायचं आहे प्रति पंप. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर पाऊस झालेला आहे आपल्या भागामध्ये. कारण 8 ते 10 दिवस उघाड होती, त्यामुळे आपली सोयाबीन फार सुकायला लागली होती. पण कालच्या एका पावसानं संपूर्ण सोयाबीन हिरवीगार आणि डोलायला लागली. पाहू शकता. ते झालेलं एक पाना एक प्रकार. आता याला आपल्याला खोडाळीसाठी यासाठी पहिली फवारणी घ्यायची. एक थायमेथॉक्झम 12% 12% वाला आहे. लॅम्बडा सायक्लोथिन अलिका कंपनीचं. त्याचबरोबर कॉन्टॅफ प्लस म्हणून एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला. सिस्टमॅटिक फंगिसाईड टाटा प्रोडक्टचा आहे. हेक्झाकॉनाझोल 5% AC फॉर्ममध्ये.